नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन दोंडे आणि तुम्ही पाहत आहात मायबोली मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करतात याविषयी माहिती। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। या साईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा। डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल किंवा कोणत्याही एका ब्राउझरवरती टाईप करा myAadhar.uiday.gov.in असे टाईप केल्यानंतर तुम्ही या साईटवरती याल। या ठिकाणी डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी आपल्यासमोर डाउनलोड करण्यासाठी 3 ऑप्शन आलेले आहेत। एक आधार नंबरद्वारे, 2 एनरोलमेंट आयडी नंबरद्वारे, 3 व्हॅच्युअल आयडी नंबरद्वारे। या ठिकाणी आपण तिन्ही पद्धतीने कशा प्रकारे डाउनलोड करतात हे पाहणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्या। या ठिकाणी आपला आधार नंबर टाकलेला आहे। यानंतर हा कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्या। कॅप्चर टाकून झाल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे। तो OTP इंटर OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण OTP टाकून घेतला आहे। व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करा। आपल्यासमोर आधार कार्ड डाउनलोड झालेले आहे। या ठिकाणी आपण आधार नंबरद्वारे आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे हे पाहिले। आता आपण एनरोलमेंट आयडीद्वारे कशा प्रकारे आधार कार्ड डाउनलोड करायचे हे पाहूया। 2 नंबर ऑप्शनला क्लिक करून घ्या। अशा प्रकारे आपल्याला एनरोलमेंट नंबर टाकण्यासाठी आणि डेट टाकण्यासाठी, याच्याच खाली टाइम टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे आणि लास्टला कॅप्चर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। कशा प्रकारे एनरोलमेंट नंबर पाहायचा हे आपण पाहूया। या ठिकाणी एनरोलमेंट स्लिप एक दाखवली आहे। काही सिक्युरिटीसाठी हे ब्लर केलेले आहे। तुम्ही पाहू शकता सुरुवातीलाच एनरोलमेंट नंबर असा आहे। या ठिकाणी 14 अंकी एनरोलमेंट नंबर असतो, याला सर्कल केलेला आहे। या ठिकाणचा 14 अंकी नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। याच्याच पुढे दुसरा एक सर्कल आहे, या ठिकाणी डेट आहे आणि पुढचं टायमिंग आहे। हे डेट आणि टायमिंग देखील या वेबसाईटवरती टाकायचं आहे। या ठिकाणी 14 अंकी एनरोलमेंट नंबर टाकून घ्या। अशा प्रकारे एनरोलमेंट नंबर टाकलेला आहे। याच्याच खाली डेट टाकून घ्या। डेट टाकण्यासाठी अशा प्रकारचे कॅलेंडर आपल्यासमोर ओपन होईल। या ठिकाणी साल सिलेक्ट केले, त्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि त्यानंतर तारीख सिलेक्ट करा। या ठिकाणी तारीख, महिना आणि साल सिलेक्ट केले आहे। सेट करा या ऑप्शनवरती क्लिक करा। अशा प्रकारे आपल्यासमोर तारीख सेट झालेली आहे। याचप्रमाणे टाइम देखील सेट करायचा आहे। अशा प्रकारे ऑप्शन येईल। आपण या ठिकाणी HH म्हणजे तास टाकायचा आहे। यावर क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर असे तासाची लिस्ट येईल। हे 24 तासाची लिस्ट असते। या ठिकाणी 10 वाजून जे काही मिनिट झाले MM आहे त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे। आता मिनिट टाकू। यानंतर सेकंड टाकून घ्या। SS आहे त्या ठिकाणी सेकंड टाकायचे आहेत। अशा प्रकारे आपण या ठिकाणी टाइम टाकलेला आहे। आता हा कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्या। या ठिकाणी कॅप्चर टाकून झालेला आहे। आता सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात आला आहे। तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकून झाला आहे। व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करा।
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार कार्ड डाउनलोड झालेले आहे। आपण सुरुवातीला पाहिले आधार नंबर टाकून कशाप्रकारे आधार कार्ड डाउनलोड करतात, त्यानंतर पाहिले एनरोलमेंट ID नंबर टाकून कशाप्रकारे आधार कार्ड डाउनलोड करतात। आता आपण पाहणार आहोत फी ID म्हणजेच व्हर्च्युअल ID द्वारे कशाप्रकारे आधार कार्ड डाउनलोड करतात। या ठिकाणी 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी तुमचा व्हर्च्युअल ID टाकून घ्या। अशा प्रकारचा आपण या ठिकाणी व्हर्च्युअल ID 16 अंकी नंबर टाकलेला आहे। याच्याच खाली कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर टाकून झाल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। आपल्या रजिस्टर मोबाईलवरती OTP गेलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकून घ्या। आलेला OTP या ठिकाणी टाकून घेतला आहे। व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करा। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले आधार कार्ड डाउनलोड झालेले आहे। या ठिकाणी आपण पाहणार आहोत जी आधारची PDF डाउनलोड केलेली आहे ती कशा प्रकारे ओपन करतात। आपण PDF व्ह्यूअर मध्ये येणार आहोत। या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर ज्या काही PDF आपण डाउनलोड केलेले असतील त्या सर्व PDF या ठिकाणी ओपन झालेले दिसतील। एक नंबरलाच आपण पाहू शकतो ई-आधार असे या ठिकाणी आहे आणि याला लॉक लागलेले आहे, अर्थात याला पासवर्ड आहे। या फाईलवरती क्लिक करा। फाईलवरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर पासवर्ड एंटर करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी आपल्या नावातील पहिली 4 अक्षरे कॅपिटलमध्ये आणि जन्माचे साल या ठिकाणी एंटर करायचे आहे। आपण या ठिकाणी करेक्ट जो पासवर्ड असेल तो टाकलेला आहे। ओके बटनावरती क्लिक करा। अशा प्रकारे आपल्यासमोर आपले आधार कार्ड डाउनलोड झालेले दिसेल। तुम्ही तुमचा जो काही पासवर्ड तयार होईल तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या आणि फाईल ओपन करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू। जय महाराष्ट्र।